नमस्कार. वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. यापूर्वी मी तिलारी या सुंदर ठिकाणाशी संबंधित काही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यातला पहिला व्हिडिओ होता मोबाईलद्वारे घेतलेला तिलारी जंगल अनुभव. यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मी तुम्हाला तिल्लारी जंगलाचे दर्शन घडवलेले होते. त्यानंतर दुसरा व्हिडिओ तिल्लारीच्या आठवणी भाग 1. तिल्लारीच्या आठवणी भाग 1 या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2018-19 या वर्षाचे फोटो आणि काही उर्वरित व्हिडिओ आठवणीच्या स्वरूपात आणि अनुभवाच्या स्वरूपात शेअर केलेले होते. त्यानंतर आत्ताच हल्ली तिसरा व्हिडिओ तिल्लारी अध्याय मी आत्ता शेअर केलेला आहे. तिल्लारी अध्यायामध्ये मी तुम्हाला माझी तिल्लारी जंगलाशी आणि तिल्लारी कालव्याच्या रस्त्याशी ओळख कशी झाली आणि कोणी करून दिली आणि माझ्या निसर्ग अनुभवाची सुरुवात कशी झाली त्याबाबत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. म्हणजे माझे अनुभव मी तिथं मांडलेले आहे किंवा माझं म्हणतो ना आपण आत्मकथन मी केलेले आहे. आता परत तुम्हाला सांगू इच्छितो की माझा हा जो व्हिडिओच्या माध्यमातून जो प्रवास चाललेला आहे तो कुठल्याही प्रसिद्धीच्या किंवा पैशाच्या हव्यासापोटी मी करत नाही आहे. माझं निसर्गाशी जडलेलं नातं, माझा अनुभव आणि माझे निरीक्षण हे तुमच्यापर्यंत पोहोचवणे एवढाच माझा उद्देश आहे. त्या व्यतिरिक्त माझा कुठलाही उद्देश नाही. मी जे काही निसर्गात पाहिलं, अनुभवलं तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तिल्लारी अध्यायात मी तुम्हाला तिल्लारीच्या निसर्गानुभवाची मला ओळख कशी झाली ते दाखवले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही निश्चितच त्याला लाईक करा आणि कॉमेंट करा. कारण तुमचं एक लाईक आणि एक कॉमेंट मला पुढे काम करण्याची प्रेरणा देते आणि मला ती मिळालेली एक शाबासकीच आहे. आणि त्या शाबासकीच्या माध्यमातून मी निसर्गाशी अजून घट्ट जोडून निसर्गाशी अजून घट्टपणे मला मिळवून घेऊन तुम्हाला अजून अधिकाधिक अनुभव शेअर करणार आहे. तत्पूर्वी जर काही म्हणजे मी आता तिल्लारी भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5, भाग 6 किती भाग होऊ शकतात. तर तिल्लारीच्या आठवणी भाग 1 पासून तर शेवटचा जो भाग असेल त्यामध्ये जर काही माझ्याकडून व्हिडिओ, फोटो, निसर्ग अनुभव जर सुटले तर मी त्याचा एक वेगळा भाग बनवेल आणि तो तिल्लारीचा शेवटचा भाग असेल. तो म्हणजे तिल्लारीचा आपण म्हणतो की तिल्लारीच्या त्या निसर्गानुभवाचा तो शेवटचा भाग असेल. आता
या भागात म्हणजे तिलारीच्या आठवणी भाग 2 मध्ये निरीक्षण अनुभव तुम्हाला सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला पुनश्च एक वेळा विनंती आहे की तुम्ही माझे तिलारीचे तिघही भाग पूर्णपणे बघावे. त्याचा मागचा उद्देश असा नाही आहे की माझे कुठलेही व्ह्यू वाढावे किंवा अजून काही गोष्टी व्हाव्या. मी तुम्हाला या अगोदरच सांगितलं की माझं तसं काही माझी इच्छा नाही आहे तसं. फक्त तुम्हाला ते तीनही व्हिडिओ मी याच्यासाठी पाहायला सांगतोय की जर तुम्ही ते सर्व भाग म्हणजे तिलारीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ते समजायला आणि अनुभवायला अधिक मजा येईल. आणि हे व्हिडिओ थोडे लांब आहे पण तरी शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला तिलारी येथे असल्याचा जिवंत अनुभव माझ्या व्हर्च्युअल व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच होईल. तर चला मग तिल्लारीच्या आठवणी भाग 2 ला सुरुवात करूया. मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा स्पॉट आणि हे ठिकाण दाखवलेले आहे. बघा, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की कालव्याच्या निर्माणीच्या वेळेस म्हणजे कालवा तयार करताना जी माती लागणार होती ती मातीसाठी जो खड्डा खणलेला होता तो भरपूर मोठ्या स्वरूपात होता आणि त्याचं तलावात रूपांतर झालेलं आहे. असा हा तलाव आहे. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवला होता आणि फोटो पण याचे दाखवले होते आणि त्या फोटोमध्ये मी अडई बदक तुम्हाला दाखवले होते की अडई बदक इथं आहे. अडई बदक आणि त्यांची पिल्लू म्हणजे लेसर विसलिंग डक आणि त्यांचे पिल्ल तर ते ह्याच तलावात होते. असा हा तिलारीचा तो कालव्याजवळचा तलाव आहे. आता हे जे फोटो मी तुम्हाला दाखवतोय दगडांचे तुम्हाला वाटत असेल की असं काय दगडांचा फोटो वगैरे तर मला थोडंसं आर्टिस्टिक वाटले हे दगड. मी एका ग्रुपवर आहे त्याचं नाव आहे आर्टिस्टिक फोटोग्राफी म्हणून. तर त्याच्यामध्ये देशातले विविध फोटोग्राफर आहे. मग अंदाजे 200-250चा ग्रुप आहे तो आणि ते सर्व लोक त्यांना जेही म्हणजे माणसं म्हणा त्यानंतर एखादं ठिकाण म्हणा किंवा एखादं अशी वस्तू म्हणा ती जर आढळली आणि त्यांना ती आर्टिस्टिक वाटली तर त्याचे ते फोटो काढतात आणि ते आर्टिस्टिक स्वरूपात त्याचे फोटो दाखवतात. तर मला तो एक छंद होता. मी निसर्गामध्ये जे आर्टिस्टिक गोष्टी आढळतात त्याचा मी ब्लेंड करायचा प्रयत्न करतो आणि त्याचाच भाग म्हणून या दगडांचा मी फोटो काढला आहे. तलावाच्या जवळ ते दगडं असे ठेवलेले होते जसं काही कोणी रचलेले आहे आणून आणि ते दगडही थोडेसे विशिष्ट वाटत होते. म्हणजे दगडासारखे नव्हते. तिथं शक्यतो सगळी लाल मातीच असते आणि लाल मातीत शक्यतो जास्त दगडं आढळत नाही. एवढे मोठे तरी आढळत नाही. ठीक आहे, आता दरीत वगैरे असतील मोठे मोठे दगड असतील पण तलावाच्या ठिकाणी तिथं मला आढळले आणि पाणी खाली गेल्यामुळे ते मला दिसून आले आणि मी त्याचा एक फोटो काढला. तर तुम्ही एक निसर्गाची आर्टिस्टिक फोटोग्राफी असं सुद्धा त्याला म्हणू शकतात. बघा, तुम्ही पण कॉमेंट करा तुम्हाला कसे वाटला हा फोटो आणि मला कॉमेंटमध्ये कळवा. आता ही जी वनस्पती दिसते तुम्हाला ही वनस्पती जो तलाव आहे ना त्या तलावातच वाढते आणि याची जी पानं वगैरे असतात ती बहुतेक पाण्याच्या खालीच असतात आणि हे जे फुलं आणि गुच्छ असतात फुलांचे गुच्छ हे वरपर्यंत वरती आलेले असतात पाण्याच्या वरती आणि हळूहळू पाणी जरी संपलं तर जमिनीची आर्द्रता जी असते जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत ही वनस्पती टिकून राहते आणि नंतर ही वनस्पती मरून जाते. म्हणजे हिचं जीवनचक्र एवढंच आहे असं मी माझ्या निदर्शनास आलं आहे. म्हणजे मला वाटतं
मार्चपर्यंत तिथं पाणी कमी होऊन जातं, मार्च एप्रिलपर्यंत. आणि पाणी जसं खाली जात जातं त्या तलावातलं, तसतशी ही वनस्पती मरत जाते. तर याचं नाव रोटाला रोट रोंटू डिफोलिया बटू रोटाला असं म्हणतात, किंवा छोटा रोटाला असं म्हणतात. या वनस्पतीविषयी मला जास्त माहीत नाही, पण एक आपली गोळीची भाजी कशी असते, गोळीच्या भाजीसारखे ते पानं असतात आणि देठं असतात तिला, आणि जास्त करून पाण्यात वाढते. म्हणजे पाण्यातली वनस्पती आहे. आणि बहुतेक ठिकाणी हिला ॲक्वेरियममध्ये तिचे पानं असे पानांसारखंच असतं, ते ते ठेवलेले असतात असं म्हणतात. पण मला मला काही त्याबद्दल फार विशेष माहिती नाही. जर तुम्हाला या वनस्पतीची माहिती असेल तर निश्चितच मला कॉमेंटद्वारे किंवा मला कुठल्याही माध्यमाद्वारे निश्चितच कळवा. कारण की मला थोडीशी माहिती कमी आहे, पण अत्यंत सुंदर अशी ते जमिनीवर आच्छादलेलं असतं. आणि ही वनस्पती कलरफुल असल्यामुळे, निळ्या रंगाची वगैरे असल्यामुळे उठून दिसते आणि जमिनीचा तो भागही वेगळाच वाटतो. आणि अतिशय सुंदर असं त्या भूभागाला आच्छादन येतं. तुम्ही बघितलं असेल मागचा पहिला फोटो जो आहे, त्याच्यामध्ये ती कशी एकदम गुच्छाच्या स्वरूपातच वाढते ती. म्हणजे एकदम गुच्छेचे गुच्छ असतात, ते तसेचे तसे वाढतात. तर अशा स्वरूपाची ही वनस्पती आहे. ही जी वनस्पती तुम्हाला दिसून राहिली आहे, ही, आणि हिचं फूल एक थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण असं फूल आहे. त्याच्यामुळे मी त्याच तलावातलं वनस्पती आणि फूल आहे. तर हिचं मी थोडीशी माहिती घेतली तर अकाडा म्हणून नाव आहे हिचं. मला काही जास्त माहीत नाही, पण ही पश्चिम घाटात आढळणारी वनस्पती आहे. थोडं लहान आकाराची झुडपात वाढणारी वनस्पती आहे. आणि पानांना बघा, तुम्ही थोडंसं बघितलं असेल थोडंसं व्यवस्थित, पानांना असे काटे म्हणजे केसाळलेले पानं असतात तिचे. ते काटे टुचत नाही, कारण की मऊ, थोडेसे मऊ असतात ते, त्याच्यामुळे ते काटे टुचत नाही. आणि ते फूल बघा किती वैशिष्ट्यपूर्ण असं, म्हणजे देठातून बाहेर निघालेलं आहे. तर अशी ही वनस्पती आहे. ही जनरली मला डिसेंबर ते मार्चच्या दरम्यानच जास्त आढळली, आणि त्याच्यानंतर मला काही फारशी दिसली नाही. म्हणजे आता असेलही, पण मला आढळली नाही जास्त. एवढीच माहिती आहे माझ्याकडे. आता परत आपला आवडतीचा विषय म्हणजे प्राणी आणि पक्षी. आता हा जो तुम्ही पक्षी बघताय, हा त्याच तलावात काढलेला आहे. दुरून काढलेला आहे, त्यामुळे फोटो अस्पष्ट आहे. पुढचा एक फोटो अस्पष्ट आहे. याला लिटिल कॉर्मोरंट म्हणतात, किंवा लहान लहान पाणकावळा म्हणतात. हा पाण्याच्या ठिकाणीच राहतो, आणि अंग शेकताना म्हणजे पंख फैलून तो ऊन घेत असतो. तर असा हा लिटिल कॉर्मोरंट आहे. आणि आता हा बघताय तुम्ही, थोरला धोबी म्हणता याला, व्हाईट ब्राउडेड वॅकटेल. हा पक्षीसुद्धा तलावाच्याच काठावर आढळतो. हाही तिथंच मला त्या तिलारीचा जो तलाव आहे त्याच तलावाजवळ हा पक्षी मला आढळला, आणि त्याचाही मी फोटो काढला. आता अर्थात हे जे फोटो काढलेले आहे ते अत्यंत दुरून आहे, कारण की ते तिलारीचा जो तलाव जो आहे त्याच्यामधले आहे, त्यामुळे थोडेसे हे आले. आता हे जे तुम्हाला पायाचे ठसे दिसत आहे, हे ढोले म्हणजेच जंगली कुत्रा, लांडगा किंवा कोल्हा यापैकी कोणाचे तरी आहे. मला निश्चित माहीत नाही कोणाचे आहे, कारण की ते धुसर होते, आणि ते तलावातच होते, या तलावातच, कारण की बहुतेक असतील पाणी प्यायला वगैरे आले असतील. आता जरी जानेवारी महिना चालू असला तरी प्राणी शेवटी पाण्याकडे येतातच, आणि सकाळी सकाळी येतात आणि संध्याकाळी येतात. अशा दोन वेळेस ते येतात. आणि जनरली तलावाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणीच येतात जास्तीत जास्त. तर त्यांचे ठसे तिथं दिसतात. तर कोणाचे आहे निश्चित मी सांगू शकत नाही. आपल्यापैकी कोणी असेल ज्याला माहिती असेल तर त्याने निश्चित परत पुनश्च कॉमेंट करायचे. यावेळेस मी बरेच विचारतोय कॉमेंट, पण निश्चितच माझी माहिती वाढते आणि तुमची माहिती वाढते. आता तुम्ही हे जे खुरं बघताय, म्हणजे हे तलावातलेच आहे.
तिल्लारी तलावातलेच आहे. तर हे जे तुम्ही खुरं बघताय हे कुठल्या गाई म्हशीचे नसून हे गव्याचे आहे. म्हणजे इंडियन बायसन म्हणतो ज्याला, किंवा इंडियन गोर म्हणतात. त्याचे हे पायाचे ठसे आहे. आणि याच्यामधला मी थोडासा फरक तुम्हाला असं सांगू शकतो की बघा, या फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हा खुरांचा आकार जो असतो तो गोल असतो. म्हणजे जेव्हा गव्याचे जे तुम्हाला खुरांचे ठसे दिसतील तर ते खुरं गोलसर असतात, एकदम गोल असतात म्हणजे. आणि वरती त्याला असं नखासारखं टोक नसतं आणि निमुळते नसतात. जर तुम्ही तेच गाई किंवा म्हशींचे बघितले तर म्हशींचे मोठे असतात आणि गायींचे थोडे छोटे असतात. पण फरक असा समजून येतो की यांचे ठसे जे असतात गव्यांचे, म्हणजे इंडियन बायसनचे, हे गोल असतात आणि मध्ये टोक नसतं त्याला. तर असे ते पकड मजबूत ठेवायसाठी हे कामं येतात. तर असे हे इंडियन गोरचे पायाचे ठसे, तेही तिथं पाणी प्यायलाच आलेले होते. असं हे तिल्लारीचा तो तलाव आहे. आता हा जो आहे हा शेवटचा 22 तारखेचा शेवटचा फोटो आहे. पायांची ठसे हे मला पॉक्युपाईन म्हणजे साळींदर म्हणतात त्याला, जे काटे फेकणारं म्हणतात ना, काटे फेकणारा एक प्राणी असतो साळींदर किंवा साळू म्हणतात, त्याच्या पायाचे ठसे वाटत आहे. कारण की सेम त्यांचे नख मोठे असतात, म्हणजे थोडे मोठे असतात. तर त्याचाच हा पंजा आहे. आता आपण 30 तारखेला आलोय, म्हणजे मी 30 तारखेला परत त्या तलावाकडेच गेलो. तर हा जो कालव्याचा फोटो आहे हा तुम्ही बघू शकता. तर हा कालव्याचा जो फोटो आहे तो ब्रिजवरून काढला आहे. प्रत्येक ठिकाणी जे इरिगेशनवाले आहे त्यांनी ब्रिज बनवलेला होता, लोखंडी ब्रिज होते ते, आणि त्या ब्रिजवरून पलीकडे जाता येत होतं. म्हणजे तो तलाव पलीकडेच होता. मी तुम्हाला दाखवलं पण आहे की कालव्याच्या पलीकडे तो तलाव आहे म्हणून. आणि बघा, या साईडला सर्व्हिस रोड आहे, म्हणजे कालव्याचा जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावरून मी कंटिन्यू फिरायचो. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत मी मागचे तिघही व्हिडिओ दाखवले, त्यामध्ये बऱ्याच वेळा तो कालव्याचा रस्ता किंवा कालव्याचा आपण म्हणतो त्याला कालव्याचे, मी बऱ्याच वेळा हे काढलेलं आहे की कालवा आहे, कालव्याचा रस्ता आहे. तर असा हा कालवा आहे आणि रस्ता पण आहे. आता 30 एकला त्याच तलावाला, तिल्लारी तलावात मी तिथं गेलो असताना, म्हणजे तो कालव्याचा जो आहे ब्रिज तो पार करून पलीकडे गेलो असताना ही टिटवी म्हणजे रेड वॅटल लॅपविंग ही मला परत आढळली. ॲक्च्युली हिचे कमीत कमी 3 ते 4 जोडपे, जास्त असेल पण 3 ते 4 जोडपे मला दिसले. आणि 3 ते 4 जोडपे जे होते ते त्या तलावाजवळच राहायचे. कारण की ही टिटवी जनरली तलावाजवळच राहते आणि तिथंच त्याचे अंडे देते आणि तिथंच पिल्लं म्हणजे पिल्लांचं पालनपोषण करते. तर अशी ही टिटवी रेड वॅटल लॅम्पविंग, याच्यात बरेच प्रकार आहे लॅपविंगचे. तर ही कॉमन आढळणारी लॅपविंग आहे. याच्यामध्ये एक येलोवाली आहे, ती मला फक्त परळी वैजनाथला आढळलेली आहे, बाकी नाही, बाकी कुठे दिसले. आता हा जो फोटो आहे हा पण 30 एकलाच घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की कालव्याच्या रस्त्यावरून मी आलो, त्यानंतर जो तलावाकडे ब्रिज जातो कालव्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे कालव्याचा जो सर्व्हिस रोड आहे त्याच्या अपोजिट साईडला जो तलाव आहे त्या तलावाकडे मी ब्रिजद्वारे गेलो. त्या तलावात मागे तुम्हाला बघितलंय मी टिटवीचे फोटो काढले आणि हळूहळू पुढे आलो. पुढे तुम्ही बघू शकतात की त्या तलावाच्या पुढे गेल्यानंतर तिथं पण जंगलच आहे, थोडंसं खाली आहे, एक पहाड आहे, नंतर थोडंसं जंगलच आहे. तर त्या जंगलात मी तिथं पोचलो आणि एक असं सूर्यप्रकाशाचा झोत येत होता. सकाळचे 6:30 पावणे 7 झाले असतील. तर मी एक सुंदर असा फोटो काढलेला आहे सूर्यप्रकाश झाडाच्या फांद्यांमधून पुढे जातानाचा. तर आवडला का बघा, परत आर्टिस्टिक फोटोग्राफी आहे. तुम्हाला मी बोललोच होतो
सर्व्हिस रोडच्या पलीकडच्या एरियात आता मी तुम्हाला फोटो दाखवला. तिथून अजून थोडंसं पुढे गेलं की परत दुसरा ब्रिज लागतो. त्या ब्रिजला क्रॉस केलं की एक उंबराचं झाड लागतं. त्या उंबराच्या झाडावर बरेचसे पक्षी बसलेले दिसतात. त्यातला हा राजधनेश किंवा महाधनेश म्हणतो ना आपण त्याला, ग्रेट हॉर्नबिल. तुम्ही बघताय आता की याच्यामध्ये तो हे फळं खायला आलेला आहे. तर हे उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाची फळं तो खातोय. आता उंबराचं नसेल तर मला सांगा तसं, पण माझ्या मते उंबराचं झाड आहे ते, किंवा दुसऱ्या फळाचं असू शकतं. तर असे जे देशी प्रजातीचे झाडं आहे ते पशुपक्षी आणि प्राण्यांसाठी अशी अतिशय उपयुक्त आहे, याचंच हे उदाहरण आहे. आता पुढचा फोटो अजून त्या बाबतीत मी अजून स्पष्टीकरण देणार आहे, कारण की तो आपला राज्य पक्षी आहे, तो दाखवणार आहे मी तुम्हाला. दिनांक 30/1/2020ला परत त्याच झाडावर, म्हणजे हा जेव्हा राजधनेश उडून गेला तेव्हा हे पक्षी येऊन बसले. या पक्ष्यांचं यांना हरियाल किंवा हरोळी म्हणतात. येलो फुटेड ग्रीन पिजन यांचे नाव आहे, आणि हा आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. या पक्ष्यांच्या बाबतीत अशी धारणा सुद्धा आहे की हे फक्त झाडावरचंच पाणी पितात, खाली उतरत नाही, जमिनीवर उतरत नाही. आणि पानांवर जे पाणी दवाच्या स्वरूपात असतं ते दवाचंच पाणी पितात. म्हणजे हे खालचं पाणी पित नाही, जमिनीवरचं पाणी पित नाही, झऱ्यामधलं, ओढ्यामधलं किंवा विहिरीमधलं पाणीसुद्धा पित नाही, अशी एक आख्यायिका आहे. पण तसं काही नाही आहे. हे पक्षी खाली उतरून पाणी पितात, फक्त दिसत नाही, कारण की हे लगेच उडून जाणारे पक्षी आहे. हे तिथं म्हणजे घाबरतात आणि लगेच उडून जातात. आणि यांच्यामध्ये एक विशेष गुण असा असतो की 1 किंवा 2 पक्षी वर टेहाळणी करतात आणि बाकीचे खाली येऊन पाणी पितात, आणि नंतर ते वरती जाऊन म्हणजे झाडावर बसून परत टेहाळणी करतात की कोणी येत तर नाही आहे, शिकारी वगैरे, आणि बाकीच्यांना पाणी पिऊ देतात. जसं सस्तन प्राण्यांमध्ये आहे, विविध प्रकारचे प्राणी आहे, हरणं कळपांनी जे राहतात त्यामधला एक सजग राहतो, आणि शिकारी प्राण्यांकडे लक्ष देतो, त्याप्रमाणेच हे हरियाल करतात. तर त्यामुळे जे सांगितलं गेलेलं आहे की हा जो पक्षी झाडांवरचंच पाणी पितो ते अत्यंत चुकीचं आहे, आणि ते आख्यायिका आहे, कारण की लोकांनी याला खाली बसलेलं बघितलेलं नाही. आणि हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे. आणि तुम्ही परत बघितलं असेल की हा त्याच झाडावर आलेला आहे. हे जे झाड आहे, उंबराचं झाड आहे, या उंबराच्या झाडावरच जास्तीत जास्त पक्षी तुम्हाला दिसतील, कारण की ते त्यांचं अन्न आहे. त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही जर वृक्षारोपण वगैरे करत असाल तर देशी प्रजातीच्या वृक्षांचीच लागवड करा. जनरली वड, पिंपळ, त्यानंतर उंबर, याला औदुंबरसुद्धा म्हणतात. याला धार्मिक महत्त्व पण आहे औदुंबराला. तर ते औदुंबराचं झाड म्हणजेच उंबराचं झाड जर तुम्ही लावलं तर निश्चितच निसर्ग संवर्धन क्षेत्रात तुम्ही एक कार्य केलेलं असेल, आणि पुढे जाऊन तुम्ही तुमच्या घराजवळ जर ते झाड लावलेलं असेल तर तुम्हाला घरच्या घरी पक्षी निरीक्षण करायला भेटेल, हे मी निश्चित सांगतो. तर अवश्य करा तुम्ही. उंबराचं झाड घ्या आणि वृक्षारोपण करा, किंवा जे झाडं फळं देतात, पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी फळं देतात, त्या देशी वृक्षांचीच लागवड करा, असं मी तुम्हाला आवाहन करतो आहे. 15 दिवसांच्या गॅपनंतर परत 16/2/2020ला मी कॅमेरा घेऊन गेलो. त्याच कॅमेऱ्याचे हे फोटो आहे. ॲक्च्युली सकाळ व्हायची होती पूर्णपणे. 7:30 जरी वाजलेले असले तरी सूर्योदय पूर्णपणे झालेला नव्हता. त्यामुळे हा फोटो काढला. हा कालव्याचाच फोटो आहे, म्हणजे याच्याकडे जातानाचा तिल्लारी कालवा रस्ता. त्यानंतर हा तलाव आहे, तलावाचा रस्ता आहे, हा तलाव आहे, सॉरी, तलावाचा रस्ता म्हणजे त्या कालव्याच्या रस्त्याने ब्रिज ओलांडून तलावाकडे गेलो.
बघा 31 तारखेला थोडंसं 31 तारखेनंतर 16/2 पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. त्याच तळ्याचे मी तुम्हाला आता फोटो दाखवलेले आहे. आणि त्याच तळ्याच्या अवतीभोवती बरंचसं जंगल आहे. त्या जंगलाचंही मी तुम्हाला थोडंसं नॉलेज दिलेलं आहे माझ्या निरीक्षणाच्या माध्यमातून. त्याच तळ्याजवळ हा शिपाई बुलबुल, रेड विस्कट बुलबुल याला म्हणतात, तो पक्षी आढळलेला आहे. हा पक्षी सर्व भारतात आढळतो, पण याचं 1960मध्ये या पक्ष्याचं मला वाटतं अंदमान निकोबार आणि मादागास्कर बेट इथं याला सोडलं होतं, तर तिथंही त्याची संख्या आता आढळून येते. तिथं नव्हता हा नेटिव्ह पक्षी, भारताचाच आहे. आता अंदाजे सूर्यपक्षी आहे. आता तुम्हाला बघा मी म्हटलं होतं ना की फोकसिंग कसं महत्त्वाचं आहे, तर त्याचंच हे एक उदाहरण आहे की फोकस करायचं होतं मला बर्डवर, पण समोर फांदी आली त्याच्यामुळे फोकस पॉईंट आला फांदीवर, आणि फांदीवर फोकस झाल्यामुळे ते फांदी बघा किती चांगली आलेली आहे आणि त्याचा मागचा पक्षी असा दुसरा आलेला आहे. तर हेच थोडंसं स्किल आपल्याला डेव्हलप करावं लागतं फोटोग्राफीच्या माध्यमातून, की तुम्हाला टार्गेट तुमचं काय आहे, तर पक्षी आहे. आता हे दुसरं परत बघून घ्या. शेकरूचा पण मी फोटो काढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी परत तेच झालं की तो होता बऱ्याच झाडाच्या फांद्यांच्या मागे. त्यामुळे फोकस पॉईंट हे झाडाच्या फांद्यांवर ॲटोमॅटिकली झाले, कारण की त्यावेळेला मी ॲटोमॅटिक सिस्टीम घ्यायचो. ऑटोमॅटिकली तो सगळं घ्यायचा आणि बरेच फोटो काही इतके सुंदर यायचे आणि काही एकदमच थोडेसे डल यायचे किंवा मग असे धुसर यायचे. तर त्यातलंच हे शेकरूचं आहे. आता याच्यामध्ये ज्या शेकरूचे जर हे फोटो चांगले आले असते, तर याच्यामध्ये पूर्ण त्याचं तो खाताना त्याच्या हालचाली अतिशय सुंदरपणे टिपल्या गेल्या असत्या. आणि तलावाच्या जवळचंच एक तलावाच्या जवळ तिथं म्हणजे तो पण तलावाला अटॅचच आहे. तर तिथलं हे झाड आहे, म्हणजे दरीसारखंच वाटतं, थोडंसं वरती येतं आणि तिथलं हे आहे. याच्यामध्ये थोडासा फोकस आलेला आहे. पण तरी बघा ते शेकरू खात होतं, फळं खात होतं किंवा त्याचं ॲक्टिव्हिटी करत होतं. तर त्या ॲक्टिव्हिटी टिपलेल्या आहे मी. पण जर फोकस पॉईंट जर चांगले आले असते, तर या अतिउत्कृष्ट अशा ॲक्टिव्हिटी झाल्या असत्या. आत्ता बघा मी तुम्हाला 2 राज्य पक्षी आणि हा दुसरा राज्य प्राणी असे दोघेही तिल्लारीला आढळतात ते दाखवलेले आहे. तर बघा किती सुंदर आहे तर, आहे की नाही? अतिशय सुंदर असं आहे. हाच आहे शेकरू. फक्त फोकस पॉईंट फोकस करणं आवश्यक आहे. ह्याच्यात तोंडावर फोकस नाही आला, शरीरावर फोकस आला. त्यामुळे फोकस पॉईंट आपले गेलेले आहे, पण ॲक्टिव्हिटीज टिपण्यात यश आलेलं आहे आणि माझ्या डोळ्यांच्या माध्यमातून त्या टिपलेल्या आहे. आता हा जो तुम्ही बघता आहे, हा जो आहे, हा तिलारी तलावाचाच एक भाग आहे. म्हणजे तिलारी तलाव आणि त्याच्यामध्ये एक डोंगर येतो आणि त्या डोंगराच्या बाजूला साईडला एक छोटासा हा तलाव आहे. आणि ह्या तलावात पण पाणी साचतं, पण हा उथळ आहे, म्हणजे असं त्याच्यासारखा खोल तलाव नाही आहे. आणि थोडा पाणी वाहतंय, म्हणजे कुठेतरी कॅनलला लिकेज असेल, त्याचंच पाणी याला येतं आणि हा वाहत राहतो. तर एक मला असं सुंदर याचं दृश्य वाटलं, की झाडांच्या वेली वगैरे, त्यानंतर बाकीचं, तर एक चांगला फोटो काढावासा वाटला म्हणून काढला. त्यानंतर हे जे पाणी साठलं की थोडंसं व्हायला लागतं, म्हणजे एका लिमिटपर्यंत. उथळ का बरं आहे, कारण की एका लिमिटपर्यंत ते आहे. त्याच्यानंतर बघा हे थोडंसं असं व्हायला लागतं, म्हणजे तिथून वाहतं आणि तो झरा कंटिन्यू चालू राहतो. तो पुढे मग तिल्लारी कॉलनीकडे जातो हा झरा. तिल्लारी कॉलनी म्हणजे इरिगेशनची जी कॉलनी आहे, त्याच्या थोडंसं पुढे गेलं की इरिगेशनची कॉलनी संपते. त्याच ठिकाणी हा ओढा त्या साईडला जातो. तर असा हा ओढा आहे आणि त्याचे फोटोग्राफ मी काढलेले आहे. आता त्या ओढ्याकडून थोडंसं पुढे चढल्यावर एक डोंगर लागतो आणि तो डोंगर थोडासा क्रॉस केला की व्हॅली लागते. तर त्याच व्हॅलीत हा मलबारचा कवड्या धनेश मागे मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की धनेशचे
3 प्रकार तिलारीला आढळलेले आहे. म्हणजे माझ्या निरीक्षणात मला आढळलेले आहे आणि त्या तिघांचे फोटो माझ्याकडे आहे. त्यातले 2 तर वेळोवेळी तुम्हाला दिसत आहे. याच्यावरूनच तुम्ही अंदाज घेऊ शकतात की जे ग्रेट हॉर्नबिल आहे आणि मालबारी पाईड हॉर्नबिल आहे हे सर्वात जास्त प्रमाणात तिथं आढळतात. आणि जो ग्रे हॉर्नबिल आहे तो थोडासा मला कमी दिसला. म्हणजे त्या एरियात थोडासा तो कमी आहे. बाकीच्या एरियात पण तो आढळतो. म्हणजे जळगाव जिल्ह्यात मी पण बघितलेलं आहे. भुसावळला पण आहे. भुसावळला आमच्या इथंच आहे. 2 जोडी आहे. त्याच्यानंतर मुक्ताईनगरमधलं जे चांगदेव क्षेत्र आहे तिथंही आहे. त्याच्यानंतर भुसावळचं संभाजीनगरचा जो एरिया आहे तिथंही आहे. तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी तो आढळतो ग्रे हॉर्नबिल. त्याच्यामुळे बहुतेक त्याची संख्या पण लिमिटेड असू शकते तिलारीला, पण तो काही फार मला आढळलेला दिसला नाही. हे जास्त प्रमाणात मला आढळलेलं आहे. याच्यामध्ये पाईड हॉर्नबिल सर्वात जास्त आढळलेला म्हणजे तिथं पाईड हॉर्नबिलची संख्या सर्वात जास्त होती. आता तुम्ही बघत असाल इथं जोडी आहे पाईड हॉर्नबिलची. हीच जोडी एकत्र असते आणि ही आयुष्यभर एकत्र राहते आणि पिल्लांना मोठं करते. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे की हॉर्नबिलचं जे जीवनचक्र असतं ते कसं असतं. तर त्याच पद्धतीने हे हॉर्नबिल जगत असतात एकामेकाला धरून आणि एकामेकाची साथ ठेवून. हे हॉर्नबिल आपलं आयुष्य जगत असतात आणि त्यांच्या पिल्लांना मोठं करत असतात. यामध्ये जसं मेल हॉर्नबिलचा म्हणजे जो नर हॉर्नबिल असतो त्याचं अत्यंत महत्त्व आहे. कारण की जेव्हा मादी ही पिल्लांना जन्म देते म्हणजे अंडे घालते आणि उगवते त्या दरम्यान ती स्वतःला ढोलीमध्ये कोंडून घेते. तर फार महत्त्वाचा पार्ट जो असतो तो मेल म्हणजे नर हॉर्नबिलच पार पाडत असतो. आणि जर याची शिकार केली गेली तर फक्त तो एकटा नर हॉर्नबिल नाही मरत, त्याच्यासोबत त्याची अख्खी फॅमिली जाते. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारची अशी शिकार होऊ नये किंवा अशी शिकार करू नये यासाठी पण वन कायदे केलेले आहे. वन्यजीव संरक्षण कायदा आहे तो यासाठीच केलेला आहे. कारण की त्यामध्ये तो अभ्यास झालेला आहे की एकामेकावर कसं अवलंबून असतं. तर अशी ही हॉर्नबिलची पूर्ण फॅमिली संरक्षित करण्याचं काम आपलं आहे. आता हा जो तुम्ही बघताय हा कॉमन सेलर म्हणून आहे. त्याला आता मराठीत भटके तांडेल म्हणतात. म्हणजे मी माहिती काढली मराठीत काही नाव आहे का तर, कारण की मला असं वाटतं की मराठीत पण नाव दिलेले आवश्यक आहे. तर कॉमन सेलर म्हणता याला. हा जोऱ्यात उडतो पहिल्यांदा आणि मग तरंगतो. त्यामुळे सेलर असल्यामुळे याला कॉमन सेलरचं हे फुलपाखराला नाव दिलेलं आहे. तर असं हे सुंदर फुलपाखरू टिपलेलं आहे. ते 16-2चं आहे. आता तुम्हाला बघा मी स्वप्नवेलचं सांगितलं होतं की स्वप्नवेलमध्ये 3 दऱ्या आहे. तर त्याच्यापैकी बघा तो पूल जो वरतून जातोय ज्याचे मी बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोद्वारे दाखवलंय. तर त्या दरीत मी उतरलो होतो आणि त्या दरीतलं हे म्हणजे फोटो आहे. त्या दरीतून वरती हे काढला आणि फोटो काढला आणि तुम्हाला दाखवतोय खास करून की बघा मी तुम्हाला वेळोवेळी कबूल केलंय की मी जिथं जिथं गेलेलो आहे तिथं तुम्हाला दाखवेल सर्व गोष्टी. फक्त तुम्हाला एक विनंती आहे की हे जे मी हे जे सगळे केलेलं आहे हे वन विभागाची किंवा इरिगेशन डिपार्टमेंट त्यांना माहिती देऊन हे सगळे केलेले आहे. तुम्ही अशा स्वरूपाचे बिना परवानगीचे कुठल्याही दरीत फिरू नका अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला. परमिशन आवश्यक आहे आणि परमिशन घ्यावीच लागते. तर तुम्ही कृपया परमिशन घ्या. तर हा तसा स्वप्नवेलकडे जाणाऱ्या पुलाखालील परिसर आहे. म्हणजे पहिली दरी आहे. त्यातलं हे पाण्याचं डबकं आहे. म्हणजे फ्लो चालूच राहतो. झरे असतात. आता वरती कॅनल पण थोडेसे फुटलेले त्याचे झरे असतात. तर ते झऱ्यामुळे ते पाणी याला कंटिन्यू राहतं. आणि त्याच्यामध्ये बघा झरा दाखवलेला आहे. ते पाणी डोंगरामधून येतं कारण की ती व्हॅलीच आहे. आजूबाजूला पहाड आहे आणि मध्ये ती व्हॅली आहे.
त्यामुळेच मी तिला दरी म्हणतोय, व्हॅली म्हणतोय. तर ही पहिली दरी आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलं दुसरी दरी आणि त्याच्यानंतर येणारी ती तिसरी दरी. तशा 3 दऱ्या आहेत. त्यातल्या ह्या पहिल्या दरीमधलं जे तुम्हाला आता तळं थोडंसं पाणी साठलेलं आहे, तळं तर नाही आहे ते, पाणी साठलेलं आहे आणि त्याचे झरे आहे, त्या झऱ्यामुळे ते पाणी राहतं त्याचंच आहे. आता त्याच्यामध्येच मला एक झाड आढळून आलं. हे बघा, काटेरी फळ आहे त्याला. मला एक्झॅक्टली या झाडाचं नाव नाही माहिती. मी बऱ्याच जणांना विचारलं की हे फळ खाता येतं का, तर त्यांनी मला नाही सांगितलं की नाही खाता येत. पण मलेशिया, इंडोनेशिया साईडला असेच फळं खातात. तर मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, फळाचं पण नाव माहीत नाही आहे आणि हे फळ खातात का ते पण माहीत नाही. याला उसासारखा असा एक मोठा दांडा असतो आणि त्याच्यानंतर खाली पानं आलेले असतात. तर असा हा फळ आहे. काय माहिती कसलं आहे तर या फळाचे मी फोटो काढले आणि बऱ्याच जणांना तिथल्या प्रॉपर जे मूळ स्थानिक रहिवासी आहे त्यांना पण दाखवले. तर ते म्हणाले साहेब हे फळ खात नाही. पण मला वाटतं मलेशिया, इंडोनेशिया साईडला हे फळं खातात, 100% खातात हे फळ. तर असं मला वाटतं आहे. त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगू शकतात. हे त्याचं झाड आहे, पूर्ण झुडपासारखंच असतं हे. झाडाचा पण मी फोटो काढलेला आहे. तर या झाडावरून जर तुम्हाला वाटत असेल, आयडिया येत असेल, तर तुम्ही मला निश्चितच कॉमेंटद्वारे कळवा किंवा पर्सनल लेवलवर कळवलं तरी चालेल. तर हे झाड आहे असं. आता आता ही तुम्हाला बोललो होतो मी चढणीचे मासे. तर हे झऱ्यातील चढणीचे मासे आहे. आता या माशांचा पण मला प्रकार कुठला आहे माहीत नाही. मी तुम्हाला मागचा पण एक फोटो दाखवला मागच्या व्हिडिओमध्ये. तो फोटो दाखवलेला आहे. आता याच्या मासा क्लिअर आलेला आहे कारण की हे बरोबर फोकस झालेलं आहे. नाहीतर एवढं क्लिअर येत नाही. बघा तुम्ही, मासा पण क्लिअर दिसतोय, त्याचा डोळा पण क्लिअर दिसतोय. तर असे हे चढणीचे मासे या छोट्या छोट्या झऱ्यात राहतात आणि त्या वरच राहतात ते. आता ही पहिली दरी आहे, तरी या दरीतल्या झऱ्यात हा मासा आहे. त्यानंतर पुलाखालची दुसरी दरी आहे, त्याचा हा फोटो आहे. 19/2/2020ला मागचे सगळे जे फोटो आहेत ते 19/2/2020चे आहे. तर त्याच्या पण मी दरीचा फोटो काढलेला आहे. मी थोडी रिस्क घेतली, थोडंसं पुढे गेलो कारण की खाली बरंच खोल होतं. समोरून उतरता येतं. त्या साईडला जाऊन जरा डोंगरावर चढावं लागतं. नंतर तिथं उतरतात काही काही स्थानिक मुलं उतरतात. पण मी काय ती रिस्क घेतली नाही. मी एवढंच फोटो काढणे एवढंच मी केलं. हा फोटो जरा झूम केला आहे म्हणजे वरची साईड तुम्हाला कळेल. तर वरची साईडच ही आहे. ही जी बघताय तुम्ही वरची, जी जिथून झरा खाली पडतोय, ती पहिली दरी आहे आणि त्या पहिल्या दरीतून दुसऱ्या दरीत पाणी पडतंय आणि दुसऱ्या दरीतून हे पाणी थोडंसं तिथं पण तलावासारखं झालेलं आहे. आता तुम्हाला त्या फोटोमध्ये दिसेलच. तर तिथं तलावासारखं झालं आहे. त्या तलावात साठून ते पाणी परत तिसऱ्या दरीत पडतं. तर अशा या 1, 2, 3 दऱ्या ज्या आहे त्या स्वप्नवेलकडे जाणाऱ्या पुलाखालच्या, त्याचाही परिसर मी तुम्हाला त्याची पण ओळख करून दिलेली आहे. आणि हे पुलाखालील जे सगळं परिसर आहे, हा 19/2ला मी फिरलेलो आहे. विथ फॅमिली फिरलेलो आहे. फक्त फॅमिलीचे फोटो टाकलेले नाही. तर खालच्या दऱ्यांमध्ये मी जास्त रिस्क घेऊन उतरलो नाही. फॅमिली पण होती सोबत, त्याच्यामुळे त्यांना जेवढं उतरवता आलं तेवढं उतरवलं आणि तिथले फोटो काढलेले आहे. हे मी एकट्यानेच फोटो काढलेला आहे हा. त्यानंतर 27/2/2020ला, आता 2 महिन्याचं केलेलं आहे, हा शेवटचा आहे. परत मला ओरिएंटल हनी पिझ्झाट दिसला. सकाळी 7 वाजेला मी निघालेलो होतो. तिथं फार सूर्यप्रकाश सकाळी 7 वाजेला एवढा नसतो. तर हा याचा फोटो काढलेला आहे, अतिशय सुंदर. तुम्हाला मागे सांगितलं आहे की हा मधमाशा आणि त्याच्या मध खातो. अजून तुम्हाला या व्यतिरिक्त माहिती असेल तर निश्चितच मला कळवा. तर आणि हा स्पीसी पण बरोबर आहे का ती कळवा. तुम्हाला मागे बघा मी बोललेलो होतो की मी तिथं उतरलो आणि तो गावापुढे गेला. गाडी लावली होती मी. व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तोच हा गवा आहे. याने माझ्याकडे बघितलं. मी तुम्हाला सांगितलं ना की निरीक्षण करतानाही असं अंतर ठेवावं लागतं की कुठेतरी त्याला असं वाटायला नको की हा माझ्यासाठी धोका आहे म्हणून. तर त्याच संदर्भातलं, त्याच तशातलं मी थोडंसं अंतर ठेवून, मी पण घाबरले होतो. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. पहिल्या मोबाईलद्वारे घेतलेल्या क्लिपचा जो तिल्लारी जंगल अनुभव आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी गाडी लावलेली आहे आणि त्याला शोधत गेलो आहे. तर त्याचा हा फोटो काढण्यात मला यश आलेलं आहे आणि तोच हा फोटो आहे. बघा, त्याने पहिले माझ्याकडे बघितलं, मागचा फोटो तुम्ही बघितला असेल. मग त्याला वाटलं की याच्याकडून काही रिस्क नाही मला, त्याच्यामुळे तो परत त्याचं त्याचं चरायला लागला
आणि हळूहळू तो माझ्या दूर गेला, कारण की त्यांनाही धोका पत्करायचा नसतो. ते म्हणतात माझ्या दूर राहा, मी पण तुझ्या दूर राहतो. तर अशा प्रकारचं होतं ते. त्यानंतर 27लाच हा रानकोंबडा पुढे पुढे गेल्यावर उतरतीवर होता, म्हणजे गवा जिथं आढळला त्याच्या पुढेच ते पळाले, एकदम फास्ट पळाले. रानकोंबडा आहे हा, जंगल फाऊल म्हणता याला, ग्रे जंगल फाऊल म्हणतात. तर तो रानकोंबडा पण पळताना आढळला. मी लगेच क्लिक केलं. आता ते फोटो त्याच्यामुळे तो पळताना चांगले निघालेले नाही आहे, पण एक थोडंसं त्याने घेतलं आणि मला त्याचा रेकॉर्ड मेंटेन करायला भेटून गेला, तुम्हाला आठवणी दाखवायसाठी. ही रानकोंबडी आहे, ही पण त्याच्या मागेच पळली, कोंबड्याच्या मागे ती रानकोंबडी पळाली. फॅमिली आहे त्याच्यामुळे ते एकामेकासोबतच राहतात. तर ही रानकोंबडी आहे, ग्रे जंगल फाऊल आहे. तर रानकोंबडी नर आणि मादा हे दोघेही बघा तुम्हाला दाखवलेले आहेत. ते त्याच ठिकाणी होते. गवा जिथं आढळला त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यावर हे लगेच मला घाबरून पुढे पळून गेले, कारण की 7 वाजेला सकाळी सकाळी जंगलात कोणी नसतं, त्यामुळे प्राणी तिथं येतात. तर हे आहे, मी तिलारीला परत जात असतो, म्हणजे मी काय करत असतो, गोल राऊंड असतो, कॅनलच्या रस्त्याने येतो आणि मेन रस्त्याने परत घराकडे जातो. तर तेव्हा मला हा रानकोंबडा आढळलेला आहे. आणि हा रानकोंबडा हा एकटाच होता. आणि अशा प्रकारे माझा जानेवारी ते जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यातल्या आठवणी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तुम्हाला कशा वाटल्या ते मला अवश्य कळवा. धन्यवाद. थँक्यू.